मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर सेंट्रल युरेशियन स्टडीजचे संचालक आणि रशियन अभ्यासतज्ञ डॉक्टर संजय देशपांडे यांचं दुपारी निधन झालं। उद्या सकाळी 10 वाजता कलिना स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। रशियामध्ये सप्टेंबर 2022 मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभा करण्यात डॉक्टर संजय देशपांडे यांचा मोठा वाटा होता। डॉक्टर देशपांडे यांचं शिक्षण रशियात झालं होतं। अण्णाभाऊंचा पुतळा रशियात उभारण्याच्या संकल्पनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उचलून धरलं होतं। अतिशय ही दुःखद बातमी। मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर सेंट्रल युरेशियन स्टडीजचे संचालक आणि रशियन अभ्यासतज्ञ डॉक्टर संजय देशपांडे यांचं दुपारी निधन झालं। सकाळी 10 वाजता कलिना स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। रशियामध्ये सप्टेंबर 2022 मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा जो उभारण्यात आलेला होता त्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता। लेखक आणि पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर सर आपल्यासोबत आहेत। तर सर, संजय देशपांडे सरांचं निधन झाल्याचं समजतंय। कशा प्रकारचं त्यांचं सामाजिक असेल किंवा शैक्षणिक असेल या क्षेत्रामध्ये योगदान राहिलंय? संजय 10 वर्ष मॉस्को विद्यापीठामध्ये राहिला होता। त्याच्या पीएचडीचा विषय सुद्धा सुपर पॉवर रायव्हलरी इन साऊथ एशिया असा होता। आंतरराष्ट्रीय संबंधात निष्णात होता आणि त्यामुळे त्याला पूर्ण आशियामध्ये त्याचा सहज संपर्क होता। म्हणजे परराष्ट्र मंत्र्यांशी सचिवांशी संपर्क होता। त्यामुळे मुंबई विद्यापीठात बहुधा काही तांत्रिक कारणामुळे सरांचा संपर्क हा तुटलेला आहे। अर्थातच एक त्यांचं मोठं योगदान हे राहिलेलं आहे आणि कशा पद्धतीनं त्यांनी ही वाटचाल केलेली होती या सगळ्याच्या बाबत आठवणींना अतुल देऊळगावकर हे उजाळा देत होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।